आरक्षणाची प्रक्रिया पाहून घेऊया. प्रस्तावना काय दिली बघा, 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाचे रिझर्वेशनचे नियम काय आहेत ते. दोन प्रकारचे आरक्षणे असतात, एक संविधानिक आणि एक तर समांतर आरक्षण. थोड्या वेळाखाली पाहिलं होतं आपण ते. हे नियम समजून घेतल्यास तुम्हाला तुमच्या हक्काची जागा मिळवणं सोपं होऊन जाते. म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात त्याच्यानुसार तुमचं रिझर्वेशनसाठी तुम्हाला अप्लाय करता येईल. संविधानिक म्हणजे जातीनुसार आरक्षण होणं, आणि हे विशेष प्रवर्गासाठी समांतर आरक्षण, म्हणजे की ते काही अपंग वगैरे किंवा खेळाडू असतात त्यांच्यासाठी, त्याला समांतर आरक्षण असं म्हणतात. जर तुम्ही त्याच्यामध्ये येत असाल तर तुम्हाला त्याचा योग्य तुमची ती जागा असते, ती रिझर्व्ह असते, त्या जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. बट तुम्हाला ही सगळी माहिती करून घेणं आवश्यक आहे आरक्षणाची. पहा काय म्हणते, प्रवेश प्रक्रियेचे महत्वाचे नियम काय. पहिले 3 राऊंड, जे रेग्युलर राऊंड राहतात. ओके. सर्व संविधानिक आरक्षणे काटेकोरपणे लागू होतील पहिल्या 3 राऊंडला. पहिली फेरी, दुसरी फेरी आणि तिसऱ्या फेरी. 3 फेरीपर्यंत सगळे आरक्षणाचे रूल्स अप्लाय होतील, लागू राहतील. विशेष फेरी, स्पेशल राऊंड, सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नसल्यास काय वगळल्या जातील. म्हणजे काय होतं बेटा याच्यामध्ये, काय म्हणते, विशेष फेरी आहे, स्पेशल राऊंड आहे, सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थी उपलब्ध नसल्यास. म्हणजे काय होतंय, पहिली राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला, त्या विशिष्ट जी काही जागा राखीव होती, समजा ती एका संविधानिकेच्या नुसार समजा एसटी किंवा एससी कॅटेगरीसाठी जागा अवेलेबल होती, बट तो विद्यार्थी त्या शाळेमध्ये आलाच नाही, त्यानं त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या रिझर्वेशन कॅटेगरीचा तो विद्यार्थी तिथं अप्लायच नाही केलं, किंवा त्याचा त्या मेरिटनुसार नंबरच नाही लागला नाही, तर समजा ती जागा उपलब्धच झाली नाही, तर काय केलं जाते. समजा तो कॅटेगरीचा विद्यार्थी उपलब्ध झाला नाही, तर मात्र त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही तर मात्र ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी तिथं भरला जात असतो. लक्षात येतंय तुमच्या. ही गोष्ट कळाली का तुमच्या, लक्षात येतंय. जर तो कॅटेगरीचा विद्यार्थी उपलब्ध नाही झाला तर त्या ठिकाणी मात्र 3 राऊंड झाल्याच्या नंतर विशेष फेरीमध्ये त्या ठिकाणी जर उपलब्ध झाला तर तर त्या ठिकाणी रिक्त जागा हे वॅकंट सीट जे आहेत तर ओपन कॅटेगरीमधून भरल्या जातात, बट पहिल्या 3 राऊंडच्या नंतर. ओके. हा. संविधानिक आरक्षण कोणतं आहे, मी सगळ्याचे टक्केवारी सांगून टाकतो. एससी कॅटेगरीसाठी 13% आरक्षण आहे. एसटी कॅटेगरी प्रत्येक राऊंडसाठी 13%च असतात बघा. पहिल्या राऊंडसाठी 13% जागा एससीच्या अलोकेट केल्या जातील, जेवढ्या विद्यार्थ्यांनी तिथं अप्लाय केले. जर ते एससी कॅटेगरीमध्ये असतील तर ते जास्त असतील तर त्यातले 13% सिलेक्ट होतात. ओके. एसटी साठी 7% आहे. विजे म्हणजे विमुक्त जाती अ साठी 3% आहे. एनटीबी साठी 2.5%, एनटीसी साठी 3.5% आणि एनटीडी साठी 2%. ओके. हे एवढे प्रकारचे त्याचे रिझर्वेशनचे पर्सेंटेज आहेत. तेवढ्या पर्सेंटेजनुसारच त्यांचं राऊंड मध्ये सिलेक्शन होत असते. संविधानिक आरक्षण म्हणजे काय, एसबीसी त्याच्यामधला दुसरा भाग जो आहे, ते मागचे जे पाहिले त्याच्या व्यतिरिक्त दुसरे आहेत ना, एसबीसी विशेष मागास प्रवर्ग, त्याच्या 2% जागा आहेत. ओबीसी साठी 19% जागा आहेत. एससीबीसी साठी 10% आहेत. ईडब्ल्यूएस साठी आर्थिक दुर्बल गटासाठी 10% आहे, आणि खुला प्रवर्ग ओपन साठी 28% आहे. हे झालं संविधानिक आरक्षण. आता समांतर आरक्षण पाहूया. समांतर आरक्षणामध्ये काय होत असते, संविधानिक आरक्षणाव्यतिरिक्त विशिष्ट घटकासाठी हे विशेष आरक्षण असते. काय, महिलासाठी 30% जागा रिझर्व्ह असणार आहे. दिव्यांग, अपंग किंवा हँडिकॅप्ड असं म्हणतो त्याला आपण 4% जागा. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यांच्यासाठी 2% जागा. अनाथासाठी म्हणजे ऑर्फन जे खुला प्रवर्गातून येणार आहेत त्यांच्यासाठी 1% जागा. हे झालं पॅरल आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण. इतर विशेष आरक्षण आणि अनारक्षित जागा. आता इतर विशेष आरक्षण आहे, 5% जागा हे विशेष आरक्षण एकत्रितपणे गृहीत धरले जातात. ते कोणासाठी, तर राज्याबाहेरून बदली करून आलेल्या कर्मचाऱ्याचे पाल्य, आजी माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य, आणि राज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू यांच्यासाठी 5% विशेष आरक्षण असते. हे असे एवढे आहेत. आणि बाकीचं जे उरलेलं आहे 58% आरक्षण हे अनारक्षित म्हणजे काय आहे, प्युअर ओपन, कोणतेही विशेष आरक्षण नसलेल्या निव्वळ जागा किती असणार आहेत, 58%. म्हणजे पूर्ण जागेच्या 58% जागा हे कुठल्याही आरक्षणाच्या आधारावर भरल्या जात नाहीत. 58%. मग बाकीच्या सगळ्या जागा हे आरक्षणानुसार कुठल्या ना कुठल्या समांतर किंवा संविधानिक किंवा विशेष आरक्षण कुठल्या ना कुठल्या आरक्षणानुसार भरल्या जातात. जर का त्या उपलब्ध झाल्या तर, जर का त्याही उपलब्ध नाही झाल्या तर मग त्यावेळेस
त्या ठिकाणी सुद्धा ओपन कॅटेगरीचा किंवा अनारक्षित या प्रकारचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो, पण ते 3 राऊंडच्या नंतर. पुढचा मुद्दा पाहूया. थोडक्यात पण महत्वाची थोडी समरी चेकआउट करून घ्या. कागदपत्र तयार ठेवायचे आपल्याला. जर आता आरक्षण पाहिजे मला तुम्हाला कागदपत्र दाखवावं लागेल ना. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमची जात, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर हे इम्पॉर्टंट आहे. कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल तर ताबडतोब काढून घ्या. त्या प्रक्रियेला फॉलो करा. तुमच्या तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू होईपर्यंत तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट येऊन जाईल. नॉन क्रिमिलियर काढून घेणं आवश्यक आहे. डॉक्युमेंट्स ज्यांना त्या डॉक्युमेंटची गरज पडते नॉन क्रिमिलियर त्यांनी ते डॉक्युमेंट्स काढून घेणं आवश्यक आहे. आणि इतर कागदपत्र जे लागणार आहेत तुम्हाला, तुमचं जे काही आहे, समजा अपंगाचं असेल तर तुमच्याकडे ते अपंगाचं सर्टिफिकेट असावं. बदलीचं होऊन आला असेल एखादं तर बदलीचं एक जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तुमच्याकडे असावं. सगळे कागदपत्र जर तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा विचार करताय तर तुमच्याकडे ते कागदपत्र असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घेता येईल, अन्यथा तुम्हाला त्या आरक्षणामधून प्रवेश मिळणार नाही. पहिली संधी काय? आरक्षणाचा पूर्ण फायदा घेण्यासाठी पहिल्या 3 नियमित फेऱ्यांमध्येच फॉर्म अचूक भरावा. कारण की संधी आरक्षणाची पहिल्या 3च्या नंतर काय होते, त्या आरक्षणाच्या जागी ओपनचा विद्यार्थी घेतल्या जाण्याची संधी आहे. ओपन कॅटेगरीचा फायदा काय? विशेष फेरीत राखीव जागा रिक्त राहिल्यास, राखीव जागा ज्या आहेत ना विशेष फेरीमध्ये रिक्त राहिल्यास, विशेष फेरी म्हणजे 4थी फेरी लक्षात ठेवा. पहिल्या 3 फेऱ्या झाल्या ना, पहिल्या 3च्या नंतरची फेरी म्हणजे त्याला विशेष फेरी म्हणजे 4थी फेरी थोडक्यात. तर जर त्या 4थ्या फेरीपर्यंत जागा राखीव रिकाम्या राहिल्या तर तिथं मात्र खुल्या प्रवर्गातील प्रवेश घेता येतात, त्यांना समाविष्ट करून घेता येते. ठीक आहे. त्यामुळं त्यांचा ओपन कॅटेगरीचा असा चान्स होतो की बाबा ते शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना ऍडमिशन मिळते, कारण की या ठिकाणी जागा रिकाम्या राहिली तर त्यांना तिथं त्याचा फायदा पडू शकतो की ते त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेऊ शकतात 4थ्या फेरीमध्ये. ठीक आहे. तो अशाच महत्वाच्या माहितीसाठी टिपिकल इंडियन मास्टरला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही आहे.